मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी नमस्कार. मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, सांगोला तालुक्यातले जे जिल्हा परिषद गट आहे त्यातला एक महत्वाचा जिल्हा परिषद गट म्हणजे एकतपूर जिल्हा परिषद गट. आणि या गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा सावंगी पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि यांच्या सांगोला तालुका विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिंधुताई आलदर या अधिकृत उमेदवार आहेत. आणि त्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पती मोहन बापू आलदर हे आपल्या सोबत आहेत. आजच्या या मुलाखतीचा महत्वाचा हेतू म्हणजे सिंधुताईंचं काम, मोहन बापूंचं काम आणि एकूण या इथल्या एकतपूर गटातली जी राजकीय परिस्थिती आहे, प्रचाराची जी यंत्रणा आहे त्याच्या संदर्भातला आढावा, थोडक्यातला आढावा आपण घेतोय. बापू नमस्ते. नमस्कार. काकू नमस्ते. कसं चाललंय आता निवडणुकीला उभा राहिलाय तुम्ही? बापूंचं मोठं काम आहे, सगळे आहे, पण तुम्ही थोडस सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्हाला वातावरण कसं वाटतं? आता सगळी पोरं पळतील, तुम्ही पण पळताय, दोघ जण पती पत्नी. कसं वाटतंय वातावरण? छान आहे वातावरण सगळं. बरं. आम्ही गावोगावी जाऊन बायकांचा भेट देतोय, बरं. हळदी कुंकू लावून येतोय. सगळ्या बायकांचा चांगला प्रतिसाद आहे. काय म्हणते बायका? आम्ही तुमच्याकडे जायचं म्हणते ते. आम्ही तुमच्याकडे शेकापला असणार पण प्रश्न सांगा मला, पण महिला काय सांगतात का तुम्हाला? अडचणी काय सांगतात का त्यांनी? निखिल बरोबर आहे का? आणि हा जो अडचण भाग बरोबर. आहे कुठली तो अडचण भाग जरी रस्ते सांगितली वगैरे तरी आम्ही हा. त्यांना सांगतो की तुमची कुठलीही अडचण असू दे, आम्ही सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू. बर 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 बर. तरी काय काय मुद्दे सांगते तर बाबा ही रस्ता करा इथं. आता तुम्हाला इमारत तर बांधायला सांगणार नाही, तुम्हाला रस्ते सांगणार, पाण्याचा प्रश्न सांगणार, शाळेचे असतील, आरोग्य असतील. झेडपीच्या अंतर्गत बरोबर, येणारे बरोबर. महत्त्वाचे विषय गावातली काय रस्ते नसतील किंवा महिलांचं काय बचत गटाचा काय प्रॉब्लेम असला तर सांगते. हा, हा. सांगते. ते सांगितलं तर आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा कुठलाही काय असू द्या, अडचण कुठली, बरं. आम्ही सॉल्व्ह करू ती. पण सर इथं बघितलं तर आता काकूने उल्लेख केला आवर्जून सॉल्व हा इंग्रजी शब्द आहे. तुमचं शिक्षण काय झाले? माझं शिक्षण 10वी झाले, 10वी झाले. ही कोणत्या साली झाले तुम्ही? 1989. पण तुम्ही सुशिक्षित उमेदवार आहे ह्याच्यामध्ये. सुशिक्षित सुशिक्षित उमेदवार ह्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहे, बरोबर उतरलाय. म्हणजे सर बरोबर आहे निखिल, कारण शिक्षणाचा राजकारणाचा संबंध येत नसतो जास्त. परंतु सर आज एक वैशिष्ट्य आपल्याला महत्त्वाचं ठरतं. या ठिकाणी आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगता येईल हा. की बाबासाहेब देशमुखांनी जी काही निवड केलेली आहे त्याच्यामध्ये बरेच उमेदवार आहेत बऱ्यापैकी सुशिक्षित हा, हा. आणि अगदी तळागाळातील जे कार्यकर्ते म्हणून आपण ते बरोबर. त्यांची निवड यामध्ये केली आपल्याला आवर्जून बरोबर. बघायला मिळते. क्लोज घ्या, बरोबर आहे. हा. तर आता ह्या निवडणुकीमध्ये हा. जी एकतपूर गट आहे बरं. त्या एकतपूर गटाचं जर पार्श्वभूमी सर आपण थोडीशी चर्चेत घेतली तर त्याच्यामध्ये बरं. शहाजी बापू खर तर 2017 ची जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तिथे त्यांचा कॅन्डिडेट उमेदवार निवडून आला होता. बरोबर. आणि आज बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाची या गटामध्ये चर्चा सुरू आहे. तर मोहन बापूंना आपण विचारू की कशा विचारूया, कारण बापूचं महत्वाचं मोठं काम आहे. बरोबर. बापूंना आपल्याला पुढे आणायचं, सगळ्या गोष्टी बरोबर. आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व आणायचं, पण बापूंना मानणारा मोठा वर्ग आहे वेगवेगळ्या. बोला तुम्ही बापूंच्या संदर्भात. बापू ह्या भागामध्ये आता तुम्ही गावभेट दौरे असतील, बैठक आहेत, काय लोकांच्या समस्या समोर येते, काय चर्चा चालू आहे तुमच्या? समस्या लोकांच्या भरपूर आहेत त्या. बर. कोणी रस्ता आहे, वीज आहे, विजेच्या तर जास्त समस्या. लाईटच्या संदर्भात. लाईटच्या संदर्भात हा, हा. डीपीचा विषय तर म्हणजे अमर्यादितच झाला. वीज महामंडळाने कनेक्शन बंद केली, ती सौर ऊर्जेवर त्यांचे म्हणजे शासनाने केल्यामुळे लोकांच्या हाय डीपीवर मोटर जादा झाल्यामुळे लोड, डीपी जळला, कोणाचं काय भानगडी, ही ती भरपूर प्रश्न आहे. बर 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 बर. आणि ती 2017 तुम्ही म्हणताय तर 2017 जी निवडणूक झाली हा, हा. त्यात चुकीचा उमेदवार लागल्यामुळं, तेलकट घोटाळ्यात ती माणूस सापडल्यामुळं शेकापच्याच लोकांनी त्यांना म्हणजे अतुल पवार मालकाला निवडून दिलं. शेतकरी कामगार शेतकरी कामगार पक्ष प्रत्येक गावोगावी हा शेकापचा बालेकिल्ला जवळजवळ 30-35 वर्ष एकतपूर गण हा शेकाप पक्षाचा बालेकिल्ला आहे. बर बर बर. त्यामुळे इथं विरोधी पार्टीचं काय चालत नाही, पण गेल्या वेळेस जी उमेदवार चुकीचा लागल्यामुळं त्यात ही घोटाळा झालेला. आबासाहेबांच्या मर्जीनं ती शहाजीदाजी नलवडे हा, हा. ती उमेदवार अनेक जण मागत होती, परंतु दाजींना उमेदवारी दिली. त्यातच ती पहिल्यांदा चुकीचाच निर्णय झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी तो उमेदवार नाकारला. हा, बरोबर. आता सध्याच्या या निवडणुकीची काय परिस्थिती आहे? कारण आता आपल्याला कोणाला टीका करायची नाही, कारण आपली शेकापची संस्कृती ही टीका न करणारी संस्कृती आहे. संस्कृती जपणारी आता इथं शेकाप मांडीडच गावं चांगली बिगिरी, चिंचोली, दायटी, शिरभावी, एकतपूर तर आता उमेदवारच नवली कंपनीचा माळी समाजाचा आहे. तिथं तर आता काय म्हणजे वनवे झाल्यासारखंच आहे. तिथं ती माळी समाजाची मोठी ताकद आहे. आणि पहिला शेकाप पक्ष विधानसभेलाच
बाबासाहेब देशमुखांना लीड दिलेला एकत्र गटात आहे. एकतपूर गटातला एकतपूर गाव. दोन जणांची नाव आणि नावं सांगा. दीपक आबाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पण आता आमच्या बरोबर असल्यामुळे या गटात निवडून यायला कमीत कमी 5-6 हजार निवडून यायला काय अडचण खाली नाही. कोण कोण उमेदवार आहेत पंचायत समिती? पंचायत समितीला नवले म्हणून आहे, कुठल्या गणात ते? एकतपूर गणात. हा, आणि दुसरा गण कुठला? दुसराही वाकी गण पंचायत समिती गण, कोण आहे? स्मिता गोडसे म्हणून आहे, लोणारी तिन्ही समाज. महिला आहेत. हा, तिन्ही. बरं. आता हे महिला राज करणार आहे एकतपूर गटावर आणि महिलांना मोठी ताकद मिळणार आहे. होय. आणि शेकापनं ही महिला चांगल्या महिला निवडून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तर देखील आपल्याला एक गोष्ट नमूद करावं लागेल की हा जो भाग आहे एकतपूरचा, तर इथं शेतकरी कामगार पक्षाचे विचार मोठ्या प्रमाणात रुजले. आबासाहेबांचं येणं जाणं मोठ्या प्रमाणात होतं. बापू इथं आलते काय आबासाहेब? आबासाहेब 2 वेळा आलते. काय किस्सा होता जरा सांगा. जरा फास्ट सांगा, भरपूर मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला प्रचार आबासाहेब आलते म्हणजे इथं आमचं पहिल्यापासून, आमच्या वडिलापासून आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे आबासाहेब माझ्या मुला या दोन्ही लग्नाला आलते. आणि कार्यक्रम इथं छावणीचा कार्यक्रम म्हणजे छावणी बघण्यासाठी आलेले होते. छावणी लागली होती. हा, छावणी चारा छावणी होती. 2003 चा विषय मध्ये होती. जनावरांचा पण बऱ्यापैकी प्रश्न, म्हणजे जनावरांसाठी पण आपण भरपूर म्हणजे आशीर्वाद घेतलेला आहे तर जनावरांचा. चारा छावणी एक किस्सा असा असतो की, आबासाहेब मुक्कामी होते, आपले तिथे वगैरे होते का? इथं नव्हती. बरं, पण तो जुनुनीला जुनुनी भागात छावणीवरती होते, हा. होते राहायला. चारा छावणीमुळे जनावरांना त्या काळात मुख्य जनावरांना आधार मिळाला, हो. शेतकऱ्यांना आधार मिळाला. आबासाहेबांचे कसे संबंध राहिले तुमच्या अगोदरच्या पिढ्यांशी? आबासाहेबांची असे म्हणजे कुठली अडचण असतं तर आबासाहेब कधी आम्हाला म्हणजे दुरावा निर्माण करत नव्हते. आमची चुलती एक एसटी महामंडळात होती, ते त्याच्या माध्यमातून कधी काय अडचण आली ती काय वेळेवर कामावर म्हणजे जाणं, महिन्यात 2 महिन्यात असं म्हणजे सांभाळून प्रत्येक घ्यायच्या. सांभाळून घ्यायचे. काय अडचण आली तरी सॉल्व्ह करायची. आमच्या गावात नरळीवाडीला आमचं गाव तसं पहिलं शेकअप माइंडेडच गाव आहे. तर थोडं आता हे हा, जाणून थोडं- घ्यावं लागेल. पण आता- तुमचा पिढी कितवी पिढी आहे राजकारणात? आमची चौथी पिढी आहे. शेकापसोबत. होय. म्हणजे आता हे मुलं वगैरे तुमचे आजोबा होते. आजोबांनी मतदान केलं, वडिलांनी केलं, आता आम्ही करतोय, आमच्या मुलांनी केलं, आमच्या नातून पण केलं. मी 5 पिढ्या झाल्या. ही मोठी गोष्ट आहे खरं तर. पण बापू आता याच्यामध्ये जे एकतपूर गट जे आहे आपला, त्याच्यामध्ये गावं किती येतात सध्या? 13 गाव आहेत. 13 गावं. हम्म. आता 13 गावातले जे प्रश्न तुम्ही समोर गेल्यानंतर लोकांच्या जे समस्या, मगाशी पण मी तुम्हाला तोच प्रश्न विचारला की समस्या लाईट एक झाली, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय समस्या समोर येतात? रस्त्याचे जास्त समज येते. आता ह्या भागात राजवाडीच्या पाण्याचा असा प्रश्न आहे. बर. राजवाडीचं पाणी कॅनलला म्हणजे नसतंय, ती वरण ह्याच्यावर मग सोडत. पाठीमागच्या 5 वर्षात ह्या भागाचा काय विकास झालाय? विकास तसा भरपूर झालेला आहे. पहिला आबासाहेबांच्या काळात 4 नंबर 5 नंबर कॅनल काढलेला आहे. तुमचा उमेदवार नव्हता, पराभव झालाय का? मध्ये गॅप पडला का? आपल्याला जरी उमेदवार नसला तर आबासाहेब देशमुखाच्या कुटुंबाने आम्हाला काय हा. कुठल्याही अडचणीत मदतच केलेली आहे ना. सत्तेत असो अथवा सत्तेत असो नाही तर नसो. सोडलेलं नाही. बरोबर. आज सत्तेत जरी नसले साहेब तरी बरीच आमची वैयक्तिक कामं देखील साहेबाकडे गेल्यानंतर त्यांनी सॉल्व्ह केली. आता तर बाबासाहेब काय प्रत्येक कुठल्याही का म्हणजे आडी अडचणीला आम्हाला फोन करूच तर उभा राहते. बाबासाहेबांचं काही येणं जाणं असतं का इकडे? असते की 2-3 वेळा घरी येऊन गेले. घरी येऊन गेले. होय. बरं, आता काकूंना थोडं बोलतो करूया. काकू, आता हे बघा, निवडणूक आहे, राजकारण आहे. तुम्हाला इथल्या लोकांनी निवडून दिलं तर सभागृहात जावं लागतं जिल्हा परिषदेत. आणि तिथं बरं का काकू, वेगवेगळे विभाग असतात. आता त्याच्यामध्ये महिला बालविकास हा विभाग असतो. त्या महिला बालविकास विभागामार्फत महिलांसाठी, मुलांसाठी वगैरे ज्या योजना असतात त्या योजना आपल्याला आणाव्या लागतात. आता मी तुम्हाला पॉईंट विचारतो. आता तुम्ही फिरत असताना तुम्हाला अशी काही परिस्थिती जाणवली असेल, गोरगरीब लोक असतात, समजा काही ठिकाणच्या महिला अशा आर्थिक दुर्बल असतात, त्यांना शिलाई मशीनच्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या, बरोबर आहे? तुम्हाला जाणवतं का असं काय? किंवा कराल का तुम्ही जरी समजा जाणवत नसलं? हो, जाणवलं तरी त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू. बर. सभागृहात जाऊन त्यांचे काय प्रश्न असतील ते मांडून बर. त्यांना जो वर्ण निधी येतो गोरगरीब महिलांसाठी हा. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू. ज्या योजना येतील ते प्रामुख्याने पोहोचवतील अशा पद्धतीने. तर आता ह्याला जोडून अजून एक विषय असा की कृषीच्या संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी बऱ्याचशा पॉवर टिलर असेल, मिनी ट्रॅक्टर असेल, फवारणीचे यंत्र असतील, किंवा आता देखील आपल्याला एक मुद्दा नमूद करावा लागेल की राज्य सरकारच्या कृषी विभागाने एक महाडीबीटी पोर्टल वरती बऱ्यापैकी महाडीबीटी, आणि मुद्दा एक वेगळा असा होता की जे ज्याला आपण ड्रोन म्हणतो, शेतीच्या फवारण्यासाठी जे ड्रोन जे आहेत तर ते ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तो विचार. तर ह्या आधुनिक पद्धतीच्या, कारण आता कसं तुमचा काळ वेगळा होता काकू, आता तुम्हाला या गोष्टी समजून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला कुठली अडचणी येणार नाही. आमदार तरुण आहेत, अभ्यासू आहेत, आधुनिक आणि पद्धतीने तुम्ही विचार सुशिक्षित करणार आहे. हा, तुम्ही सुशिक्षित आहात सगळ्या पातळीवर. तर आता एक शेवटचा तुम्हाला यातला मुद्दा विचारतो, परत बाकीची चर्चा करूया. सभागृहामध्ये महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे जिल्हा परिषदेतलं, तुम्ही जाणार त्या ठिकाणी, पंचायत समितीमध्ये तुमच्या गणातले 2 महिला जाणार,
म्हणजे गेले असं समजून आपण अशा 3 रन राहिली जाणार आहे तिथं. हा. जिल्ह्यात तुम्ही आणि तालुक्यात त्या दोन या एकतपूर गटातल्या सगळ्या गावांमध्ये महिलांसाठी, शेतकरी, वंचित घटक, दुर्बल घटक सगळ्यांसाठी हे काम करणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात असं काय वाटतं का बाबा मी आता त्या पदावर गेल्यावर मला थोडं हे करावं वाटतं, हे प्रश्नांनी रस्त्याने जाताना खडलही पडले ते काय तर करू असं काय वाटतंय का? मनापासून वाटतं बरं. कुठेही काय असू द्या गोरगरिबाचा किंवा महिलांचा प्रश्न असो बरं. कुठलाही मी मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. आणि महिलांना खेड्यापाड्यातल्या महिलांना कसं असतंय ज्यांना शेतीवाडी नाही त्या महिलांना योजनांचा लाभ बचत गटात तुम्ही बचत गटाचा काय तुमचा संबंध आहे का? बचत गट महिला आहेत संपर्कात पण एवढं जवळ काय पण बघितलं सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न या भागातला असा प्रामुख्याने आपल्याला समोर घ्यावा लागेल की घरकुल जे आहेत घरकुल खरं तर घरकुलाचा जो मुद्दा आहे तो पंचायत समितीमध्ये 2017ला जी काही सत्ता आली त्याच्यानंतर 5 वर्ष कारभार चालला पण गेले 4 वर्षापासून प्रशासकीय खरं तर ती यंत्रणा काम करते. त्यामुळे येथील भागातील लोकांचे घराचे प्रश्न देखील बापू बऱ्यापैकी या प्रलंबित आहेत आणि ह्या गोरगरीब जनतेला सर्वसामान्य वंचित दुर्बल कष्टकरी शेतकरी जी काही लोक आहेत त्यांना घरकुलाचा प्रश्न अतिशय महत्वाचा विषय आहे की तो तात्काळ संपला पाहिजे. बापूलाच विचारा काही लोक भेटतात का असे तुम्हाला? भेटते ती घरकुल माझं झालं नाही माझा वर्ण शासकीय निधी आली नाही कोणाचा अर्धवट असलं ती साहेब येत नाही बघत नाही ही जी प्रश्न आम्ही कायमच वारंवार करतच आले नाही म्हणजे ही काय आता उमेदवारीला उभा राहिली म्हणून विषय नाही का? पण गावगाड्यातनं जी काही प्रश्न उभा राहते ती तळागाळातल्या माणसांना आम्ही प्रत्येक वेळेला कोणाच्या घरकुलसाठी विहिरी शासनाची असल्या तर आम्ही कायम त्यांना सहकार्य करत आलोय आमदार साहेबापर्यंत येणं त्यांना शासकीय मदत मिळवून देणं. आता बाबासाहेब आमदार साहेबाच्या रूपानं बाबासाहेब आहेत त्यांच्याकडे काही जी प्रश्न आहेत ग्रामीण मधले पण समस्या सर, सोडवण्याचा आपल्याला बापू कायम प्रयत्न पण करतो. बापू तुम्ही आता एक विषय सांगितल्याप्रमाणे पंचायत समितीचा खरं तर हा घरकुल विभाग असतो आणि जिल्हा परिषदला DRD कडून खरं तर हे काम बघितलं जातं. परंतु आपल्या भागामध्ये फिरत असताना वगैरे जे काही लोक समस्या तुमच्या समोर मांडतात घरकुलाच्या संदर्भात त्या संदर्भात तुम्ही सांगितले अधिकाऱ्यांच्या येत नाहीत जात नाहीत परंतु लोकांकडून पैसे सुद्धा वसुली मोठ्या प्रमाणात ग्रामसेवक असतील ही जी काय मंडळी करते म्हणजे ह्या तर लोकांची लूट खरं तर लूट प्रशासन होतेच. करताय कारण बरोबर. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हा बरोबर तुम्हाला काय अनुभव आले का लोक सांगतात तक्रारी काय? सांगते ती लोक त्या ग्रामसेवकनं असं केलं त्या साहेबानं तसं केलं बघायसाठी 5,000 रुपये आम्हाला मागितले अशा बऱ्याच म्हणजे कंप्लेंट असते ते पण आपण तिथं म्हणजे त्या ह्याच्यात माध्यमातून अजून आपण एवढे म्हणजे आपल्याला हे नसल्यामुळं आपल्याला साहेबांना ही तक्रारी घालतो आम्ही परंतु कसं आहे आता ही जर ह्या माध्यमातून आम्ही आलो मोर तर आम्ही तिथं रोखण्याचा प्रयत्न करू बऱ्यापैकी. आणि सर आता आपण दुसऱ्या विषयाकडे थोडस बोलूया की ह्या भागामध्ये खरं तर बघितलं ज्या ठिकाणी आपण बसलो ह्या भागात आता आपण येताना बघितलं की आजूबाजूला केळीची बागा असतील किंवा पेरू असेल किंवा आंब्याच्या आंब्याची बागा आहेत वगैरे. अशा पद्धतीच्या बागा ह्याच्या पाठिंबाचं कारण एवढं नंदनवन कशामुळे झालं? श्री आबासाहेबांची कृपा आहे काय? आबासाहेबांनी आम्हाला ही शासनाच्या ह्याच्यात घातलं डाळिंबाच्या ह्याच्यातनं जी शासकीय अनुदान मिळवून दिलं त्यातनं आमचा भाग डाळिंबासाठी प्रसिद्ध झाला. आबासाहेबांनी शरद पवार आणि दोघांनी काम करत असताना त्यांनी ह्या वेळेस त्या काय ते डाळिंब म्हणते, अनुदान, डाळिंब फळपीक फळपीक योजनेच्या शासकीय अनुदानात घातल्यामुळे लोकांनी भरपूर डाळिंब लावली परंतु या तेलकट मध्ये परत बागा उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेस पण तेलकटसाठी आबासाहेबांनी शरद पवार साहेबांनी हे जर अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला राजेवाडीच्या पाण्याचा काय फायदा म्हणजे इथं कसं? किती गाव तिथं आहेत? पूर्ण आमचे 5-6 गावांना चांगला फायदा होतो राजेवाडी कोणती कोणती गावं त्याच्या अखत्यारीमध्ये येतात? लक्ष्मीनगर येते कटपळ येते आचकदानी येते आचकदानी मधली बेंद वस्ती इकडं आल्याला लक्ष्मीनगर पैकी गळवी वस्ती अशी बरीच गाव आहे ती आचकदानी जे त्या तळ्यात पाणी सोडले तर त्या भागाला पण थोडं पण पाणी एकतपूरला मिळतं. पाण्याची काही व्यवस्था आहे? वाकी शिवून आलं त्यात वाकी येते त्यात एकतपूरला काय पाण्याची व्यवस्था आहे का सध्या? एकतपूरला 4 नंबर आणि 5 नंबरचं आता पाणी केलंय म्हणजे आबासाहेबांनीच केलेली ती नाळाची काम आहे ती बरं आता पाणी सोडते ती त्याला पाणी येते का आता होय कंटिन्यू? पाणी येतं आता त्या भागातल्या लोकांचे प्रश्न पाण्या संदर्भात मिटलेत का? बऱ्यापैकी मिटले ते अजून सगळे 100% नाहीत पण एक 70-80% मिटले ते. कारण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जाणार आहे कारण ह्या भागातले प्रश्न लोकांच्या समस्या ज्या आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या सभागृहात आपल्याला मांडावं लागणार आहे होय. कारण ज्या ताकदीने तुम्ही मांडचाल त्याच ताकदीने आपल्याला निधी असेल त्याच ताकदीने तिथं प्रश्न तुमचे गांभीर्याने घेतले जातील आणि सोडवले सुद्धा जातील सर बरोबर. आता निखिल अजून एक महत्वाचा विषय बापूंना थोडं माहिती जाणून घेऊ आपण. बापून तुम्ही डाळिंबाचे व्यवसाय होय. बरोबर आता तेलकट वगैरे सांगितलं तुम्ही मदत मिळवून दिली आता तुमचा जो हा व्यवसाय चालतो म्हणजे डाळिंब सप्लाय फ्रूट फ्रूट सप्लाय सप्लाय बरोबर आहे. तुमच्या माध्यमातून असे किती लोकांना बाबा रोजगार मिळाला किती लोकांच्या चुली पेटल्या घर उभा राहिल्या? भरपूर जी तरुण पोरं
कुठं बाहेर कामाला जात होती, छटायला जात होती, त्या लोक पोरांना मी माझ्या जवळ करून त्यांना व्यापार उद्योग शिकवला, त्यांना व्यापारात म्हणजे पैसे धंदा आर्थिक नियोजन केलं. जगण्याचं साधन. आणि आज माझ्या जी आजूबाजूनी सगळी जी लोक उभा राहिली ती, आज ज्याला म्हणजे रोजगारानं जात होतो माणूस, आज फोर व्हीलर गाडी बंगले बांधून आहे, किंवा जुनली कोळा भागात देखील बरोबर आहे. माझ्या असे म्हणजे लोकांना गोरगरिबाची घर मेले उभा केले. बरं म्हणजे मी स्वतः पण म्हणजे व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला आणि माझ्याकडच्या लोकांना पण मी त्यांचं मार्गदर्शन करून उभा केलं. पण बापू, आज खर तर तुम्ही तो उल्लेख केला की मी म्हणजे बऱ्याच भागातले किंवा हजारोच्या संख्येमध्ये होय, तुम्ही हजारोच्या तयार संख्येमध्ये तयार केली, केली, तयार लोकांच्या केली. चुली पेटवल्या. होय. पण तुमचा जो संघर्ष आहे मूळ, म्हणजे तुमचा काय बॅकग्राऊंड होता का पहिला, की बाबा तुमची परिस्थिती काय होती सुरुवातीला? परिस्थिती येण्यापूर्वी. माझी परिस्थिती एकदमच नाजूक होती. काय वेळेला आमचे आठवडे बाजार होत असतो, हा, हा. ती बाजार देखील आमच्या काय बाजार आणायला देखील पैसे नसायचे, अशी आमची वेळ होती. आपली हा. वेळ तशी नव्हती सुरुवातीला. नव्हती एकदम गरीब होती. पत्र्या शेड मध्ये राहायचो, पावसात रातभर बसायचो त्या घरात, हा, हा, हा. पाणी यायचं घरात, इतकी वाईट परिस्थिती. पण संघर्षातनं सगळं उभा करत करत कष्टानं, लोकांच्या आशीर्वादानं म्हणा, आपलं तोंड गोड आहे, कोणाला दुखवणं नाही, कोणाला वाईट बोलणं नाही, कोणाची वाईट भूमिका केलीच नाही आतापर्यंत. वाईट चित्र आहे. वाईट कधीच नाही. आणि इथून पुढे म्हणजे राहिलेलं माझं आयुष्य ते जनतेसाठीच समर्पित करणार आहे मी. मला आता पूर्ण वेळ लोकांसाठीच करणार आहे. आमची मंडळी जिल्हा परिषद सदस्य झाली तरी मी जी सर्वसामान्य माणसाला मदत, कोणाला दवाखान्याला असू द्या, कोणाची आर्थिक मदत असू द्या, एखाद्या दवाखान्यात पेशंट ऍडमिट आहे त्यांना एक 5-4 हजार 10 हजाराची आर्थिक मदत, एखाद्या डॉक्टरला म्हणणार लागा गरीब आहे ते त्यांना घे 5 हजार कमी, असं सगळे संबंधानं प्रत्येक ठिकाणी जाऊन मी भेटतो. बरं बरं, म्हणजे बरं. आणि इथून पुढे जे राहिलेला काळ आहे गोरगरिबाच्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. पण खरं तर आता निखिल आपल्याला बापूंचं हे वैयक्तिक आणि लोकांपुढे येणं पण गरजेचं सर आहे. त्याच्यामध्ये बापूंचा एक आवर्जून आपल्याला उल्लेख करावा लागेल की बापूने ज्या गोष्टी, जुन्या काही गोष्टी सांगितल्या की अजून जाणून घे, अजून जाणून घरची घेणं आर्थिक गरजेचं आहे. परिस्थिती काय कशी होती, आई वडील काय करतो. आई वडील शेतकरीच होती. हम्म, हम्म, हम्म. शेतकरीच होते. आमचं वडील पण पहिल्यापासून लोकांना मदतच करत आलेलं आहे. परिस्थिती चांगली बऱ्यापैकी होती, परत परिस्थिती बिघडली, कर्ज बाजारी झाले, आमच्या वडिलांची थोडी आर्थिक परिस्थिती परत बिघडली, हा, हा. परत आम्ही संघर्षातनंही उभा राहिलो सगळं. पण बापू, संघर्ष करताना ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग हे सगळं करत असताना तुमच्या म्हणजे भावना कशा वाटायच्या किंवा काय वाटत होतं याबाबत? काय करायचं, परिस्थिती जशी आहे तशी भोगलेलीच आहे. आमचं एकदा दवाखान्यात मुलगा दवाखान्यात ऍडमिट होता, बरं 7-8 हजार रुपये बिल झालं मोडला बरं झाला. आर्थिक परिस्थिती होती, 4 दिवस दवाखान्यात मी आणू शकलो नाही, बरं पेशंट डिस्चार्ज घेऊ शकलो नाही. मग पै पाहुण्याची कुठे मदत, इकडे तिकडे आमची शेजाबाजारी चांगली असल्यामुळे कोकरे म्हणून एक माणूस होता, हा, हा. त्या कोकरे तिने मेंढराज 2-4 कोकरी विकून बाजारात मला बोलवून मला पैसे दिले आणि ती दवाखान्यातला पेशंट मी घेऊन आलो. म्हणजे इतकी माझी वाईट परिस्थिती, खूप संघर्षात संघर्षात संघर्षाचं प्रतीक म्हणावं लागेल सर आपल्याला. अजून काय सांगताल आई वडिलांची आठवण. आई वडिलांची आठवण तशी आमचे वडील परोपकारीच होते, लोकांच्या मदतीला कायम धावून गेलेले. आणि सोसायट्या, कोणाची गोरगरिबांची लग्न असू द्या, बस्त्याचे पैसे असू द्या, एखाद्या जमिनीचा कागद होऊ द्या, त्यांना कुठली त्यांची पत होती मार्केटमध्ये आणि त्यांना सावकार भरपूर पैसे द्यायचे, त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मदतच करत आले. त्या आजूबाजू सगळी लोक आहेत ना, आमच्या वडिलांचं भरपूर उपकार त्यांच्यावर. आता बघा, तुम्ही एवढं हलाखीची परिस्थिती होती, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आज कसं आहे, तुमच्याकडं म्हणजे 2 टाइम जेवणापुरती तुमची आर्थिक परिस्थिती होय. आहे, मुलांचं शिक्षण चांगलं आहे, घरदार व्यवस्थित आहे, शेतीवाडी, आज तुमच्या घरात उमेदवारी मिळाली. तर शेकाप बरोबर एकनिष्ठ राहिलेल्या एकनिष्ठेचं ते फळ आहे असं तुम्हाला वाटतं का? हा एक मुद्दा. 100%. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्हाला तुमच्या आई वडिलांना आठवल्यानंतर काय वाटतं? कारण निकाल लागायचा अजून तो विषय वेगळा, तो विषय वेगळा. उमेदवारी तुम्ही स्पर्धेत आहात, काय वाटतं तुमच्या भावना? हे तुम्ही बोललेला मुद्दा एकदमच करेक्ट आहे. आम्ही निष्ठेनच राहिलो, कोणाच्या आमिषाला, कोणाच्या राजकीय, कोणाच्या बोलतापांना बळी न पडता. आमची 4वी-5वी पिढी म्हणा, आम्ही कधी कोणाच्या अशा विरोध पार्टीच्या बाजूला कधी आम्ही उभा देखील राहिला कधी. सत्ता असो नसो, एक निष्ठेनं एक झेंडा आणि आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांचं जे नेतृत्व आहे ती 1 नंबरनं काम करते. आता बाबासाहेबांचा पण विश्वास तेवढाच असल्यामुळे कालच्या आमदारकीला मी स्वतः एक महिना रात्रचा दिवस करून साहेबासाठी आम्ही काम केलं. हा, सगळी आमची पै पाहुणे असो, कुठले आपले विचार मांडून न स्वार्थानं, म्हणजे ते अपेक्षा काय नाही. आणि आतापर्यंत पण ही उमेदवारी जरी मला मिळली नसती तर साहेबाच्या पाठी बापू तुम्ही थांबा, आम्ही प्रामाणिकपणे थांबणारी माणसं, अशी काय त्यांना विरोध करून मला का देत नाही असेल नाही. आम्ही जे मिळाले ते
ऍक्सेप्टेबल आहे. हम्म. देखील अजून काय विचारायचं होतं? आपल्याला खरं तर बघितलं तर बापू आता तुमचं वय साधारणपणे किती असेल? 55-56 वय. पण खरं तर बघितलं तर तुमचा जो संघर्ष आहे या संघर्षातून हे खरं तर आज तुम्हाला फळ या ठिकाणी मिळालेलं आहे की होय. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही उमेदवारी मिळाली आहे. ह्या गोष्टी खरं तर जुन्या आणि ह्या नवीन ह्या गोष्टीचा ताळमेळ घातल्यानंतर जुन्या आठवण काय तुम्हाला म्हणजे भावनिक किंवा ह्या जी काही गोष्टी असतील त्या गोष्टीची काय आठवण किंवा उजाळा काय देता येईल का आपल्याला? जुन्या आठवणी काय सगळ्याच गरिबीतनं गेलेला आहे. हा. आता लोक प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने पहिली लोक प्रामाणिक राहत होते. बरोबर. हा. एकनिष्ठेनं राहायची. पैशाला विकलं आता जात लोक कसे ती शब्दागणीच बदलते ती बरोबर. हा. आणि गटकला काय पण वेगवेगळे विचार राहते. ज्यांना ज्या माणसानं किती जरी तुम्ही 10-12 त्यांच्या उपकार केले तरी एक वेळ जर आपण नाही हा. देणार तर ती माणूस नाराज होते. असली आजची परिस्थिती आहे. 9 वेळा आपण केलेले उपकार कधीच जाणीव ठेवत नाही. निष्ठा अशी प्रामाणिकपणा निष्ठा राहिला. प्रामाणिकपणा संपलेला आहे आता. हं. पहिला काळ तर कमी. देखील अजून एक जाणून घेऊया कारण आता हे तुम्ही तुमच्या आई वडिलांबद्दल सांगितलं बघ. परंतु इथं जे तुमच्या आता मला वाटतं 5वी पिढी आहे म्हणून सांगितलं शेतकरी कामगार पक्षाबरोबर आबासाहेबांबद्दलच्या काय भावना आहेत नेमक्या कारण तुमचे संबंध वैयक्तिक कसे होते आबासाहेबांच्या भीती गटी कशी होते आणि आज आबासाहेब नाहीयेत आणि आबासाहेबांच्या पक्षाची पहिली निवडणूक होती. राजकीय पोकळी बाबासाहेब आपल्याला खूप म्हणता येईल. ताकदीने उतरलेत हा भाग वेगळा. बरोबर आहे. परंतु आम्ही गावखेड्यात फिरत असताना लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. लोक म्हणतात की आबासाहेबांना टाळून या निवडणुकीचा गुलाल आम्ही उधळणार परंतु आबासाहेबांची आम्हाला उणी जावते कारण भाषणं जी गाजत होती आबासाहेबांचा जो माहोल तयार व्हायचा तर तुमच्या मनातल्या भावना काय ह्या गटाच्या संदर्भातल्या सांगा. आबासाहेब काय सगळे प्रेमाने सगळ्याला कोणाला हे करत नव्हतं. असूया बापू ऐका. पण तुम्ही भावनिक झाला. ही सार्वत्रिक भावना आहे बापू कारण आबासाहेबांची आठवण काढली आमच्या डोळ्यात पाणी येतं. कधीच आम्हाला काय अडचण येऊ दिली. खरं तर सर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा भावनिक झालाय आणि खरं तर बापू तुम्ही सुद्धा भावनिक झालाय. खरं तर आम्ही विविध भागामध्ये जात असताना थोडस आपण सावरलं पाहिजे आणि विविध भागामध्ये जात असताना स्वर्गीय गणपताबांची आठवण काढल्यानंतर प्रत्येक जण खरं तर रडतोय भावनिक सुद्धा होतोय. साहजिक आहे. ह्या पद्धतीची परिस्थिती खरं तर भागामध्ये आपल्याला फिरत असताना दिसते. तर मला आणि वाटतंय व्यक्तिमत्व देखील तसं होतं कारण आबासाहेबांचं हे सत्ता कारण मुख्यमंत्री पदाची ऑफरही होती त्यांना बाकीच्या गोष्टीचा जास्त इंटरेस्ट नव्हता. संपत्ती तयार करा एवढा मोठा त्याग स्वर्गीय- माणूस वेगळाच होता. असं कुठल्या म्हणजे आपल्या देशातच असा माणूस कोण नाही की बाबा सत्तेला कधी लालशी होऊन कोणाच्या मागे गेलेला कोणाचे बाबा त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या मुलाला देखील विचार केला नाही. काय काय गोष्टी अशा त्यागानं ती म्हणजे त्यामुळे तो प्रामाणिकच लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी कायम राहिला आणि त्याच पाऊल ठेवून बाबासाहेब देखील तीच काम करतात. सरळ मार्गी स्वच्छ पावले म्हणजे भरपूर अपेक्षा तो तरुण आहे. सगळ्यांच्या विचारात कुठल्याही कार्यक्रमाला सांगितलं आवर्जून उपस्थित राहणं कुठलाही प्रश्न आता फोन केला तरी 2 मिनिटात उचलणं ही त्यांची पण कार्यपद्धती आबासाहेबांपेक्षा एक टाकानं आगाव आहे म्हणलं संयमी संयमी. अगदी हा. छान पद्धतीने हाताळतात सगळ्या गोष्टी असं त्यांना आणि तालुक्या बापू तुम्हाला आणखी काय सांगायचंय का मी आमचे प्रश्न राहू दे तुम्हाला आणखी काय आबासाहेबाबद्दल आम्ही बघा कामगार पक्षाचा मतदारच्या लोकांना एक आव्हान करतो की आमची मंडळी सिंधुताई मोहन आलद जी उभा आहे त्यांना तुम्ही सहकार्यानं जर मतदान भरपूर मोकळ्या मनानं जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही अहोरात्र त्यांच्यासाठी जी काही काम आहे ती त्या कामासाठी अहोरात्र आम्ही त्यांच्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही सांगेल त्या ठिकाणी आम्ही आवर्जून उपस्थित राहू त्यांची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. आमच्या हातनं काय नाही होणे तर आमदार साहेब आता आपल्या इथे त्यांना घेऊन त्यांच्या मदतीनं झेडपीतली जी काय काम आहे ती उद्या एखादं मंत्रालयातलं एखाद्याचं काम असलं तर तिथं त्यांना घेऊन साहेबांना मी स्वतः जाऊन त्यांची प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. पण दुसरी एक गोष्ट आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगता येईल की स्वर्गीय गणपत आबा आणि दीपक आबा खरं यांनी सांगोला तालुक्यामध्ये जे शेतकरी कामगार पक्षाचा जो काही गड होता तो राखण्याचं काम गेली मला वाटतं 40 ते 50 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर आता ही सर्वच शेतकरी कामगार पक्षाची मंडळी जी आहे दीपक आबा आणि बाबासाहेब एकत्र आल्यामुळे ही शेतकरी कामगार पक्षाचा गड भविष्यात देखील अशा पद्धतीचं राहून खरं तर लोक भावनिक होत आहेत. आणि यावेळेला एक दुसरं एक चित्र असं दिसतंय की भाजपची इथं जी काही सत्ता येते किंवा जो काय भाजपचं काम चालू आहे त्याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष खरं तर अगदी जोरानं किंवा आपल्यावर जी भूमिका मांडताना आपल्याला बघायला मिळत आहे की ह्यामध्ये भाजप चालणार नाही हा शेतकरी कामगार पक्षाचाच बालेकिल्ला आणि हा आबाधित राखण्यासाठी लोक चिडून उठला. ओके बरोबर आहे. म्हणजे समारोपाकडे येऊया म्हणजे आपण बघितलं की आजच्या मुलाखतीमध्ये सिंधुताई आलद की शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा सांगोला तालुका विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यासोबत होत्या त्यांचे पती आणि डाळिंब व्यावसायिक जे आहेत आणि समाजसेवक तिथले म्हणून बापू आपल्या सोबत होते
मंडळी, या मुलाखतीचा एक सारांश थोडक्यात सांगायचा झाला तर शेतकरी कामगार पक्षाबरोबर जी माणसं एकनिष्ठेने राहतात त्या एकनिष्ठ माणसांना कधी ना कधी न्याय मिळतो, सत्तेच्या सोबत जाण्याची संधी मिळते. सत्ता हे त्यांचं साध्य नाहीये, तर सत्तेकडे ते साधन म्हणून बघतात, असा साधारणतः याचा अर्थ आहे. बापू खरं तर म्हणून बापू मुलाखतीमध्ये भाऊ झाले. मंडळी, ही भावना सार्वत्रिक आहे. काल आम्ही एक मुलाखत प्रसारित केली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, ते पूर्वाश्रमीचे शेकापचे कार्यकर्ते होते, आबासाहेबांचे जवळचे कार्यकर्ते होते. विचारांचे तो देखील कार्यकर्ता सुद्धा आबासाहेबांची आठवण निघाल्यावर अक्षरशः रडला. ही जादू म्हणता येणार नाही, जादू हा वेगळ्या अर्थाने शब्द घेतला जातो, परंतु ही विचार जे आहेत स्वर्गीय आबासाहेबांचे या मातीमध्ये अत्यंत घट्ट पद्धतीने रोवलेले आहेत आणि हेच विचार, हाच वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम इथले विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख घेऊन जात आहेत. त्यांना या निवडणुकीत माझे आमदार दीपक आबा सावंगी पाटलांची साथ मिळते. बापू कडकनी सहभागी झाले, बोलत आहेत असं म्हणत होते लोक. खूप छान पद्धतीने बोलले. नाही, पण बापू, आजची सर एक गोष्ट आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल बापू, की आम्ही दिवसभराच्या घडामोडी विविध भागामध्ये जात असतो, लोकांच्या चर्चा गाठीभेटी ह्या देखील आमच्या चालू आहेत. परंतु आज आम्हाला सुद्धा प्रथम असं जाणवलं की स्वर्गीय गणपत आबांचे जे पोकळे आहे ते राजकारणात तुमच्यासारख्या जाणकार मंडळीकडून आम्हाला खरं तर ऐकायला मिळते. आणि हे ऐकून आज खरं तर आम्ही दोघं सुद्धा म्हणजे भावूक झालोय. बरोबर आहे. अशा पद्धतीची परिस्थिती स्वर्गीय गणपत म्हणजे आबांची सावरून याच्यातनं पुढे जाणं, कारण बाबासाहेब स्वतः हे सगळं हाताळतायत. बाबासाहेबांवर विश्वास आहे लोकांचा आणि बाबासाहेब ताकदीने उतरतायत. कदाचित पोकळी जाणवणार नाही इतक्या पद्धतीने त्या निवडणुकीत दिसतील आपल्याला. बरोबर सर. आपण समारोप घेऊया. काकू, तुम्ही सहभागी झाला, धन्यवाद. आणि ह्या मुलाखती बापू पुढच्या मतदानापर्यंत किमान एक 2-3 मुलाखती अशाच अपेक्षित आहेत. पद्धतीचे आपण हा. लोकांच्या समोर प्रस्तुत होण्याचं आपण बरोबर. करूया. हा. तर मंडळी, आपल्या सोबत हे खरं तर आलदर कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 5 पिढ्यापासून हे शेतकरी कामगार पक्षासाठी अगदी घट्ट पद्धतीने या ठिकाणी जखडून आहे. आणि येथील भागातील लोकांच्या समस्या असतील, प्रश्न असतील, या सर्व गोष्टी करता गाठीभेटीच्या माध्यमातून समोर येत आहेत. स्वर्गीय गणपत आबा असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, दीपक आबा असतील, ह्या सर्वच खरं तर मंडळींनी या भागासाठी विविध प्रकारची कामं केली आणि एकतपूर गटावरती या वेळेला लाल बावटा कशा पद्धतीचा फडकेल अशा पद्धतीचा विश्वास देखील बापूंनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की पाठिंब्याच्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार चुकला म्हणून आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या वेळेला येथील जनता पूर्ण खरं तर चिडून उठले आणि शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटाच्या एकतपूर गटावरती फडकावर अशा पद्धतीचा विश्वास बापूंनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. धन्यवाद. कट कर.